मालिकेची मग आम्ही जगणार कसं? जगण्यासाठी आम्हाला हद्दवाढ पाहिजे. शहराची हद्दवाढ ते करू शकणार नाही. मग कायदा मोडण्याची त्यांची ताकद आहे. अनेक वेळा त्यांनी डिमोक्रेटिक कायदे मोडले. कवी बोलले झाशीची राणी, तलवार काढा आता, तलवार उपसा आणि जा. ही महापौर पदापेक्षा कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ आम्ही जास्त किंमत देते हे दाखवणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत या सगळ्या थापा निवडणार नाही. तुम्ही आमच्यासमोर महापौर झाले त्याबद्दल सगळ्यांचं मी स्वतः पहिल्यांदा मनापासून आभार मानते. हद्दवाढ अतिशय क्लिष्ट आणि खूप लांबलेला प्रश्न आणि त्याच्या संदर्भात गेली अनेक वर्षापूर्वी ती झगडताना मी बघितलेली आहे. मला असं वाटतं की हद्दवाढ झाली म्हणजे इथं बसलेल्या कुणाच्याही घरावर सोन्याची कौलं लागणार नाहीत. तर हा केवळ आणि केवळ प्रयास आहे, प्रयत्न आहे, तळमळ आहे ती केवळ कोल्हापूर शहराचा विकास. रुपाराणी निकम हे नाव पण असंच आहे की केवळ कोल्हापूर शहराचा विकास हा अजेंडा घेऊनच आजच नव्हे तर इथून पाठीमागे आम्ही उतरलेलो आहे. सगळ्या प्रश्नांची जाणीव, सगळ्याचा अभ्यास, सगळ्याचा लेखाजोखा मी अगोदरच घेतलेला आहे. तुम्ही जर माझा महापौर झाल्यानंतरचे दिवस पाहिले असतील तर मी अजिबात सत्कार समारंभ घेतलेले नाही. बिकॉज आय हॅव लेस टाइम आणि विदिन दॅट टाइम आय हॅव ट्रिमेंडस वर्क. आणि त्यामुळे मी काय केले तर संध्याकाळी सत्कार वगैरे घेते आणि महापालिकेमध्ये सकाळी 11 पासून 1:30 वाजेपर्यंत असते. आता हे सांगायचं कशासाठी आहे, मला असं वाटते की सगळ्यांची तळमळ काय आहे ती मला माहिती आहे, कारण आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दिस कमिटी. आणि त्यामुळं मला असं वाटतं बोलावं कमी, करावं जादा. माझ्या कामाची पद्धत अशी आहे, मी कुठल्याच माझ्या भागामध्ये मी 32 कोटीचं काम केले, जे की एका नगरसेवकाला फार तत्पराने. आता साहेब सगळे नगरसेवकीचेच लोक आहेत, नगरसेवक पद उपभोगले, त्याला माहिती आहे किती फंड मिळतो. बट आय डन 32 CR वर्क. तर सांगायचं एवढंच आहे की नारळ कधी आधी फुडत नाही, नारळ नंतर फुडते. त्याच अनुषंगाने कृती समितीला खरं तर आज बघितलं तर अतिशय महत्वाचा, अतिशय गरजेचं हे आपली हद्दवाढ आहे. खूप नेत्यांनी सुद्धा, मी सुद्धा त्याचा एक भाग आहे आणि मी सुद्धा समोर पाहिलेलं आहे. खूप लोकांनी बहुतेक दादा विसरले की पुढारीकर साहेबांच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा आदरणीय देवेंद्रजी यांनी सुद्धा हा शब्द दिला होता की नीड आहे आणि हद्दवाढ होईल म्हणून. आता खरं तर तुम्हाला पडलेलाच प्रश्न मला खूप वेळा पडतोय. घरातला वडीलधारी म्हणतो की हद्दवाढ व्हायला पाहिजे, घरातली लोक म्हणतात हद्दवाढ व्हायला पाहिजे, अख्खं गाव म्हणते हद्दवाढ व्हायला पाहिजे, आणि मग का होत नाही. अतिशय गुपित आणि महत्वाचा विषय आहे. बघा लक्षात घ्या, माझीच अशी स्वतःची धारणा आहे की मी कोल्हापूर शहर इतकं सुंदर, स्वच्छ आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं, माझा आता 100 दिवसाचा आराखडा रेडी आहे. मी एकही दिवस सुट्टी घेणार नाहीये. आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर शहर आपण इतकं सुंदर करूया की खेडेगाव सुद्धा आपण म्हणणार आहे की ना आम्हाला का तुम्ही त्यात घेत नाही. हा पहिला प्रयत्न असेल. आजचाच एक भाग की मी म्हणजे तुम्ही आलाय म्हणून नाही तर कुणीही चौकशी करावी. 4 दिवसापूर्वीपासून मी हद्दवाढीचे जे काही ग्रामीणचे लोक आहेत त्यांच्याशी मी मिटिंग चालू केली आहे. आणि कालच बालेगावला सांगितलं की मॅडम मी आपण पण हद्दवाढीत येतोय आणि आम्ही तुमच्याकडे येणार आहे, कधी भेटायला येऊ. तर मला किती आनंदाची गोष्ट आहे की आज कृती समितीचे लोक पण येतात. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या. खरं तर मला खरंच मनापासून असं वाटते, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि ही कोशिश, असा प्रयत्न माझा 100% असणार आहे की शेवटी एवढीच माहिती देईल की खरं तर मला तुमची सगळ्यांची थोडी मदत हवी. मदत काय हवी? मी मगापासून 2 वेळा उल्लेख केला की आय एम हिअर फ्रॉम 11:30 to 1:30. हा कशासाठी केलाय तर मला आता काय पाहिजे. मला असं वाटतं खूप बोलणं झालंय, खूप चर्चा झाली. आता खरं तर मी हाच म्हणणार होतो की तुम्ही पुन्हा ठराव देताय म्हणजे काय आमच्या शब्दाला व्हॅल्यू नाही का? पुन्हा पुन्हा का ठराव द्यायचा? मी एकदा एखादी गोष्ट बोललोय तर बोललोय, आम्हाला पाहिजे नाही तर विषय संपला. आता काय करू आपण, मागचं उगाळत न बसता पुढे काय करायला पाहिजे तर मला माझ्या ऑफिसला कृती समितीची अशी 2 लोक पाहिजेत की जी डेली आपण त्याचा फॉलोअप घेणार आहे. म्हणजे काय, फ्रॉम फर्स्ट. बघा हे लक्षात घ्या, एखाद्या मंदिराला जर कळस चढवायचा आहे तर त्याचा पाया भक्कम पाहिजे, त्याचे पिलर्स भक्कम पाहिजे, त्याचा स्लॅब भक्कम पाहिजे, आणि मग येणारं जे मंदिराचं रूप आहे ते खरंच वाखाणे जोगण असणार आहे. मी तर सांगेन की पुतळा वगैरे बांधणार तुम्ही नाही, पण एक ग्वाही देऊ इच्छिते की तुमच्या मनात माझा जो पुतळा उभा राहील ना तो कधी मी ऐकू. या अनुषंगानं रोजच्या रोज आपल्याला काय करायचंय
कारण माझ्याकडे तुमच्यापेक्षा खूप अनुभव कमी आहे. तर तुमच्यातले 3 लोक मला अशी पाहिजेत की ओनली हद्दवाढ, त्याच्या पलीकडे काय बोलायचं नाही. मग काय करायला पाहिजे, आज मॅडम ह्या ऑफिसचा माणूस बोलवायला लागतोय, लगेच व्हॉट नेक्स्ट, लगेच. तर काय असतं, माझं म्हणणं असतं की कुठलाही प्रोजेक्ट सक्सेस व्हायला ओनली फॉलोअप इज मस्ट. आणि मला खरंच इतकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बद्दल अभिमान आहे की मी बघितलंय कळकळी नाही एवढं की तुम्ही लोक ज्या ज्या वेळेला महासभागृहामध्ये ह्या स्टँडिंग समितीमध्ये विषय मांडत होतात त्यावेळेला पोट तडकीनं तो विषय असायचा. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की या सगळ्यामध्ये मला केवळ तुमचीच मदत पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जे जे काही लागेल तुम्ही सांगायचं की मुख्यमंत्री साहेबांच्या कडे जायला लागते, आपल्याला हे करायला लागते, आणि ह्या अनुषंगानं माझा तर फॉलोअप सुरू आहे. आणि त्या अनुषंगानं फक्त हद्दवाढच असं नाही तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, यू हॅव ट्रिमेंडस एक्सपिरियन्स. मी कालच अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली ज्याच्यामध्ये सगळे मेन अधिकारी बोलत होते. हद्दवाढीबाबत नेमकं काय दिलेलं आहे, पालकमंत्र्यांसोबत बैठकीची मागणी करण्यात आलेली आहे. अतिशय क्लिष्ट आणि गांभीर्याने घेण्यासारखा विषय म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. आणि या संदर्भातच आज कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलं की हद्दवाढ व्हावी. माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपल्याला आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे, निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल असं मला वाटतं. परंतु आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे. आणि त्यामुळे काही खेडेगाव नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत. एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपणहून कोल्हापूर शहरासारखी येईल असं मला वाटतं. या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे. गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील, या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे. तुम्ही मागचे काही दिवस हद्दवाढी संदर्भात कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या खेडेगावातल्या नागरिकांची बातचीत करता, काय नेमके त्यांचे बरेच दिवसापासून मी सुद्धा या कमिटीमध्ये काम करत असल्यामुळे मी एक पुढची प्रगती म्हणून अगोदर त्या खेड्यातील लोकांशी बोलावं या अनुषंगाने माझी चर्चा सुरू होती. आणि त्याच अनुषंगाने आज बालिंगेचे काही लोक सुद्धा यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे की त्यांनी तुम्ही महापौर आता झाला आहात तर आम्हाला आशेचा किरण आहे अशा पद्धतीचे आभार त्यांनी मानून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येण्याचा सुद्धा मला त्यांनी शब्द दिलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी आता सभेत सुद्धा हेच म्हणत होतो की आपण खूप वेळा ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता रिझल्टकडे जायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने मी डेली 1-2 त्या कमिटीचे जे लोक आहेत दे हॅव नो ऑल आयडियाज अबाउट दॅट कृती हद्दवाढ आणि त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करणार आहोत.